नमस्कार. आज मी पुरणपोळी तुम्हाला दाखवत आहे. तर पुरणपोळीसाठी मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ती 4 शिट्यांमध्ये मी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यात थोडं मी हळद पण टाकलेली आहे चणा डाळीमध्ये शिजवताना थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि 1 वाटी चणा डाळीला मी 1 वाटीच गूळ हा घेतलेला आहे. तर आता आपण गूळ आणि चणा डाळ ही बारीक गॅसवर शिजवून घ्यायची. ती सुकलं की आपण ते सारण एका चाळणीत काढायचं आहे आणि चाळणीत काढल्याने मी ते हाताने स्मॅश केलेलं आहे आणि त्याचं पुरण करून ठेवलेलं आहे हे. आणि आता मी मैदा घेतलेला आहे. मैद्यात मी थोडं पाणी, तेल आणि हळद टाकून मैदा मळलेला आहे. अशा प्रकारे मैदा मळायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे तयार केलेले आहेत आणि त्या तयार केलेल्या गोळ्यामध्ये आपण आता पुरणाचं सारण भरायचं आहे. आणि पुरणाचं सारण भरून झाल्यावर ते व्यवस्थित बंद करून आपण पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे. पुरणपोळी लाटून झाली की आपण बारीक गॅसवरच पुरणपोळी शेकवायची आहे. अशा पद्धतीने माझी पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि तवा गरम केलेला आहे. त्या गरम तव्यावर आपण बारीक गॅसवर पुरणपोळी घालायची आहे. आणि आता आपली पुरणपोळी होत आलेली आहे. वरून मी आता शेकलेल्या भागावर तुपाची धार सोडत आहे आणि अशा पद्धतीने आपली पुरणपोळी झालेली आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.